तुम्हाला भोपळ्याचे छानपैकी धपाटे करून दाखवणार आहे। इथे मी एक भोपळा घेतला, त्याला किसणीने बारीक करून घेऊ। या भोपळ्याची वरली साल आपण काढून टाकली। आता याला किसून घेऊ। आता आपण इथं हे भोपळा चिरून घेतला, पाण्याने धुवून घेतला। भोपळ्याचे धपाटे बनवाकरता आपण इथे मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला, लसूण घेतला, जिरं घेतलं, ओवा घेतला, मीठ घेतलं। आता हे सगळं आपण बारीक पाट्यावर वाटण करून घेऊ। धपाटे बनवण्याकरता आपण पिठे घेतले 3 प्रकारचे, ज्वारीचं, गव्हाचं, चुनाचं। आता एक एक आपण याच्यात टाकून देऊ। आता याला चांगलं कालून घेऊ। आपण इथं वाटण करून गेलो होतं ते याच्यात टाकून देऊ। जरसे आपण याच्यात हळद टाकून घेऊ। आता आपण त्याच्यात बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊ। आता थोडीशी बारीक कट केली कोथिंबीर टाकून देऊ। चांगलं मिक्स करून घेऊ। आता त्याच्यामध्ये आपण कत्ताई पाण्याचा वापर केला नाही, काऊन की भोपळ्याला पाणी सुटतं। इथं आता असा गुंडा तयार करून घेतला। आता आपण धपाटे पळपटावर लाटून घेऊ। भोपळ्याचे धपाटे तयार झाले। घरच्या घरी भोपळ्याचे धपाटे नक्कीच बनवा, खायला खूप भारी लागते। शरीरासाठी पण भोपळा खाणं चांगला राहतो। कांद्यासोबत चटणी सोबत हे भोपळा आपण खाऊ शकतो, खायला खूप भारी टेस्ट लागतो।